नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा। बुलेटिन मध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा आपण आढावा घेऊया। माझं गाव माझा जिल्ह्यामधून नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंवर गुन्हा दाखल। ईव्हीएम वाहनांची अडवणूक तोडफोड प्रकरणी ही कारवाई। सांगलीच्या मतमोजणी केंद्रावर राखीव ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ। ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंचा आक्षेप, तर प्रशासनाने खातरजमा केल्यानंतर शंकेचं निरसन। अनेक ठिकाणी मतदारांचे आधार कार्ड जमा करून पैसे वाटप करण्यात आले। पत्रकार परिषद घेत व्हिडिओ दाखवत इम्तियाज जलील यांच्याकडून आरोप। सीएम गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का होत नाही, जलील यांचा सवाल। पैसे वाटपाबाबत इम्तियाज जलील यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही। संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, व्हिडिओ होते तर कालच तक्रार का केली नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल। प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींविरोधात गुन्हा दाखल। कोळी यांच्यासह माजी मंत्री उत्तम प्रकाश अंधारे आणि इतर आंदोलकांवरही गुन्हा दाखल। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक। खासदार प्रणिती शिंदेंबाबत खालच्या भाषेत टीका केल्यानं महिला कार्यकर्त्यांकडून शरद कोळींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न। शरद कोळींच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी आंदोलनकर्त्यांची शरद कोळींविरोधात जोरदार घोषणाबाजी। आमच्या नेत्यांची गाडी फोडण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळींचं सोलापुरात येणं अवघड करू। काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटेंचा शरद कोळींना इशारा। जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये वाढ। 2019च्या तुलनेत एकूण महिला मतदारांच्या टक्केवारीत 5.77% वाढ। रायगड जिल्ह्यात महिला मतदारांच्या टक्केवारीत घसरण। 2019च्या तुलनेत 4.79% महिला मतदारांची टक्केवारी घसरली। रायगडमध्ये एकूण 12,29,130 महिला मतदार। शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी। सशुल्क साई दर्शन आणि आरती पासचे पैसे आता डिजिटल पद्धतीने देता येणार। साई संस्थांच्या वतीने कार्ड आणि यूपीआयद्वारे पैसे आकारणं सुरू। रायगडच्या माणगाव शहरात झळकले आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर्स। स्वयंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना तटकरेंच्या विजयाचा विश्वास। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप समर्थकांकडून बॅनरबाजी। निकालापूर्वीच झळकवले विजयाचे बॅनर्स। राज्यात महायुतीचे सरकार येईल, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि 25,000 मतांच्या फरकानं कळमनुरीत माझा विजय होईल, संतोष बांगर यांचं वक्तव्य। मी 45,000हून अधिक मतांनी निवडून येईल, भरत गोगावलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। तर कोकणात महायुती एक नंबरचा पक्ष असेल असाही विश्वास व्यक्त। कोल्हापुरातील शाळेत प्रार्थनेतल्या ए मत कहो खुदा से या वाक्यावरून पालकांनी गोंधळ घातला। जाधववाडीतल्या शाळेतील प्रकार, मुलांना विविध प्रकारची शिक्षा दिली जात असल्याचाही पालकांचा आरोप। नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीतील शिक्षकांना काढली विद्यार्थिनीची छेड। मुलीचा भाऊ आणि शिक्षकाचे वडील सहभागी झाल्याने वाद वाढला। मुलीच्या कुटुंबियांची शिक्षकाच्या वडिलांना मारहाण, गाडीचीही तोडफोड। रायगडच्या नेरळमध्ये हॉटेलमधील शीतपेय हातगाडीचा शॉक लागून 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। हॉटेल चालक आणि हातगाडी मालकाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप। कोल्हापुरात शाळेचं गेट अंगावर पडून 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू। करवीर तालुक्यातल्या केरले गावातील ही घटना। कुमार हायस्कूल शाळेतील हा विद्यार्थी असल्याची माहिती। अकोला वाशिम मार्गावरील कापसी गावाजवळ 2 दुचाकींचा अपघात। यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। उड्डाणपुलाला सर्व्हिस रोड नसल्याने अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप।
भिवंडीच्या वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, एक जण अजूनही बेपत्ता. सांगलीच्या शाळगाव एमआयडीसी मधील म्यानमार केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणावर वायू गळती. परिसरातील 9 जण रुग्णालयात दाखल, काहींची प्रकृती चिंताजनक. वायू गळती थांबण्यावर प्रशासनाला यश. पुण्याच्या खेड तालुक्यातील वरुडे गावात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याने स्वतःची सुटका केल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद. घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात. बुधवारी मतदान संपलं आणि राज्यातल्या अनेक दिग्गजांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं.